मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली. प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते, प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडले. मी पुष्कर जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शोमध्ये केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. माझ्या मागे हा जो एक भव्य जायंट व्हील दिसतोय ना, त्याला तुम्ही ओळखलंच असेल. लंडन शहरामधला अतिशय आयकॉनिक, कॉमन बट अतिशय फेमस टुरिस्ट स्पॉट द लंडन आय. लंडन आय हा मर्लिन एंटरटेनमेंटचा एक भाग आहे आणि यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 साली लंडन आयला 25 वर्ष पूर्ण झाली. सिल्वर जुबली कंप्लीटेड. ह्या लंडन आयची उंची 160 मीटर आहे. हा जगातला सर्वात मोठा जायंट व्हील आहे. लंडन आयची निर्मिती 1997 ते 99 या काळात झाली. त्यावेळी टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. 31 डिसेंबर 1999 रोजी लंडन आयचं टोनी ब्लेअर यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि लंडन आयमधून बसूनच लंडनवासियांनी नव्या मिलेनियमचं जल्लोषात स्वागत केलं. म्हणूनच लंडन आयला मिलेनियम व्हील या नावानेही ओळखलं जातं. दृश्य खरंच डोळ्याचे पारणे फेडणार आहे. ही थेम्स नदी ते दूरवर दिसणारं लंडन ब्रिज, एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशातून साऱ्या शहराचा नजारा पाहतोय असं वाटतं. लंडन आयमध्ये एकूण 33 कॅप्सूल्स आहेत. इनफॅक्ट 32. 1 ते 33 मधला 13 नंबर नाही आहे, कारण की UK लोक 13 नंबर हा अनलकी नंबर मानतात. लंडन आयच्या या कॅप्सूल्समध्ये जगभरातले टुरिस्ट येऊन लंडन शहराचं 360 डिग्री विहंगम दृश्य बघू शकतात. इट इज ब्युटिफुल. लंडन आयला येण्यासाठी 2 अंडरग्राऊंड ट्यूब स्टेशन्स अतिशय जवळ आहेत. एक म्हणजे वेस्टमिनिस्टर ट्यूब स्टेशन किंवा वॉटरलू स्टेशन, आणि लंडन आय हे लंडनची पार्लमेंट बिल्डिंग आणि थेम्स नदी याच्या अतिशय शेजारी आहे. इथे तुम्ही रिव्हर क्रूज घेऊ शकता. लहान मुलांसाठी श्रेक ॲडव्हेंचर सुद्धा आहे. सो इट इज फुल ऑन एंटरटेनमेंट. खरंच लंडन आय एक असा मोठा डोळा आहे की ज्याच्या एका नजरेत अख्खं लंडन शहर मावलेलं आहे. या भव्य डोळ्यातून लंडन शहराचा नजारा पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. वाव, व्हॉट अ स्प्लेंडिड व्ह्यू. फ्रेंड्स, माझ्या मागे ही वाहणारी सुंदर नदी म्हणजेच थेम्स नदी. थेम्स नदीच्या दोन्ही बाजूला वसलेलं शहर म्हणजेच ब्रिटनची राजधानी लंडन. लेट्स गो ऑन द क्रूज नाव.
आयच्या शेजारी खास पर्यटकांसाठी लंडन रिव्हर थेम्स क्रूज आहे. ही क्रूज करताना बोटीमध्ये तुम्ही लंडन शहराचे फेमस टुरिस्ट स्पॉट्स बघू शकता, जसं की लंडन ब्रिज, सेंट पॉल्स कॅथेड्रल, मिलेनियम ब्रिज, शेक्सपियर्स ग्लोब थिएटर, टावर ब्रिज. आणि विशेष म्हणजे ह्या क्रूजमध्ये तुम्हाला लंडन शहराबद्दल किंवा थेम्स नदीबद्दल लाईव्ह कॉमेंट्री दिली जाते. इजंट इट एक्साइटिंग? ॲक्च्युली पाऊस आल्यामुळे मी खाली आलो आहे. अप्पर डेकवर बसू शकत नाही. हो, आता ऊन पण आलं. लंडन वेदर. इट्स क्वाईट अ कन्व्हिनियंट रिव्हर क्रूज. म्हणजे वेस्टमिन्स्टर पियरमधून ही जाते ग्रीनिचला. मध्ये एक स्टॉप आहे टावर ब्रिजचा. म्हणजे ज्यांना ग्रीनिचला जायचं आहे ते ग्रीनिचला जातात, ज्यांना टावर ब्रिजला उतरायचं आहे ते टावर ब्रिजला उतरतात. विशेष म्हणजे इथे उबर बोट सर्व्हिसेससुद्धा आहेत, स्पीड बोट क्रुजेससुद्धा आहेत. व्हेरी कन्व्हिनियंट फॉर टुरिस्ट आणि लोकल स्टडीसुद्धा. आय थिंक टावर ब्रिजचा स्टॉप माझा आलेला आहे. गेटिंग डाऊन ॲट द नेक्स्ट स्टॉप. ब्रिटिश लोक ओळखली जातात त्यांच्या प्लॅनिंगसाठी, त्यांच्या अफाट आणि अचाट कन्स्ट्रक्शनसाठी. टावर ब्रिज हा ब्रिटिश आर्किटेक्चरचा एक अभूतपूर्व नमुनाच आहे. टावर ब्रिज हा एक खूप फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. ऑफकोर्स तुम्ही इथून रिव्हर थेम्स क्रूज घेऊ शकता, पण इथे खूप सारे कॅफेज, पब्स, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड ट्रकसुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे एक्झॅक्टली टावर ब्रिजच्या खाली सर्वात जुना ओल्डेस्ट पब आहे. टावर ब्रिजची एक खासियत आहे, जर एखाद्या मोठ्या बोटीला हा ब्रिज क्रॉस करायचा असेल तर हा ब्रिज अक्षरशः उघडतो आणि ती बोट गेल्यानंतर पुन्हा बंद होतो आणि मग ब्रिजवरची रहदारी पुन्हा सुरू होते. आहे की नाही गमतीशीर? फ्रेंड्स, ज्याप्रमाणे इंग्लिश ब्रेकफास्ट जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे फिश अँड चिप्स UK अत्यंत लोकप्रिय आहे. ही इथली नॅशनल डिश आहे. म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पावभाजी, वडापाव, मिसळ, त्याचप्रमाणे UK फिश अँड चिप्स तुम्हाला कुठेही मिळेल. स्ट्रीट्सवर, पब्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये. लेट्स हॅव फिश अँड चिप्स. थेम्स रिव्हर क्रूज केल्यानंतर, टावर ब्रिज बघितल्यानंतर, हा जो माझ्या मागे तुम्ही मोठा किल्ला बघताय ना, त्याला टावर ऑफ लंडन म्हणतात. अहो, इथेच तर आहे आपला कोहिनूर. त्याचं काय आहे, एका काळी ब्रिटिश साम्राज्य सर्वदूर पसरलेलं होतं. त्या काळी इंग्लंडमध्ये भव्य आणि राजेशाही कॅसल्स बांधण्यात आले. चला तुम्हालाही असाच एक आवाढव्य कॅसल दाखवतो, पण तो थोडासा लांब आहे. आपल्या विंडसर गावात आहे. चला. विंडसर कॅसल हे बर्कशायर इंग्लिश कंट्रीमधल्या विंडसर नावाच्या छोट्याशा गावात आहे. तब्बल 13 एकर्स परिसरात 11th सेंचुरीमध्ये बांधण्यात आलेलं हे कॅसल म्हणजेच ब्रिटिश आर्किटेक्चरचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. जॉर्जियन, व्हिक्टोरियन आणि गॉथिक आर्किटेक्चरचा अभूतपूर्व मिलाप आपल्याला विंडसर कॅसलच्या रचनेत पाहायला मिळतो. विंडसर कॅसल मुळात 3 भागात विभागलं गेलंय: किल्ला, राजवाडा आणि विंडसर गाव. या कॅसलच्या भोवती एक अत्यंत विस्तीर्ण आणि पिक्चरस्क लँडस्केप आहे. या लँडस्केपकडून कॅसलकडे जाणारी एक अप्रतिम सुंदर वाट आहे.
या वाटेला द लॉंग वॉक या नावाने ओळखतात. द लॉंग वॉकवरून दिसणारं कॅसल याचं रूप हे आपल्याला एखाद्या परिराज्यात आल्याची भावना देतं. गेल्या अनेक शतकांपासून या कॅसलमध्ये ब्रिटिश राजघराण्याचं वास्तव्य आहे. इंग्लिश ब्रेकफास्ट झाला, फिश अँड चिप्स खाऊन झाले, वडापाव खायचा आहे. मी जर तुम्हाला बोललो की सेंट्रल लंडनमध्ये वडापाव मिळतो तर तुम्हाला खोटं वाटेल ना? अहो खरं सांगतोय, सेंट्रल लंडनमध्ये आता वडापाव मिळतो. आपल्या मराठी माणसाचं रेस्टॉरंट आहे, SKVP श्रीकृष्ण वडापाव. Hounslow, Harrow, Pinner Road, Slough, Solihull, Ilford, Reading, Bromwich, Uxbridge, Leicester, Vauxhall, Leicester Uni, Southall, Soho Road आणि आता सेंट्रल लंडनच्या आयकॉनिक ऑक्सफर्ड स्ट्रीटवर SKVP. सुजोय, सुबोध, वेलकम. मी आज माझ्या मित्रांचं कौतुक करायला आलेलो आहे. ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे. आज युनायटेड किंगडमच्या तुम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी जाता, तिथे तुम्हाला SKVP सगळीकडे आहे. वडापाव तुम्हाला इथे खाता येतो, अस्सल मुंबई खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळतात. मला खूप अभिमान वाटतो तुझा आणि सुबोधचा की इतकी अभिमानास्पद गोष्ट आहे एका मराठी माणसासाठी की युनायटेड किंगडमसारख्या देशामध्ये 21 रेस्टॉरंट्स म्हणजे 21 SKVPच्या ब्रांचेस असणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि आज सेंट्रल लंडनमध्ये आयकॉनिक ऑक्सफर्ड स्ट्रीटमध्ये SKVP आहे. हाऊज द फिलिंग? द फिलिंग इज अमेझिंग. वी ऑलवेज ड्रीम्ड फॉर इट. आणि आज ते एवढ्या वर्षांनी ते साकार होत आहे. सो या, इट इज रिली नाईस. फील्स रिली नाईस. वाव. पण मला सांग, तुम्ही दोघे आहात आणि तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळायचा. 21 ब्रांचेस आहेत इफ आय एम नॉट रॉंग. येस. 21 ब्रांचेस तुम्ही दोघं जण सांभाळता. हाऊ इज इट पॉसिबल? आय मीन मॅनेज म्हणजे आय थिंक ॲज अ सेट की सुबोधची साथ आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली इट मेक्स अ बिग डिफरन्स. आम्ही पहिल्यापासून एकत्र आहोत आणि वी स्टार्टेड टुगेदर. आणि आय थिंक द प्रेज गोज टू द टीम. सो द टीमनी खूप साथ दिली आम्हाला. जी काय आमची कोर टीम आहे किंवा इव्हन नॉर्मल सगळी जी अख्खी टीम आहे, वी हॅव ऑलमोस्ट लाईक 220 एम्प्लॉईज. सो या, सो 220 लोक तुमच्या अंडर. या. सो देअर कॉन्ट्रीब्युशन इज इमेन्स आणि आय थिंक देअर कॉन्ट्रीब्युशन मेक्स अस ऑर टेक्स अस वेअर वी आर. मग आता UK तुम्ही कॅप्चर केलेलं आहे, म्हणजे आपलं मुंबईतला वडापाव हे UK मध्ये आता सगळीकडे आपलं डॉमिनेशन आहे. हो. सो व्हेरी सून, म्हणजे अजून तरी आम्हाला पूर्ण UK काइंड ऑफ कॉन्कर करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आता आमची पाईपलाईन मध्ये आहेत आउटलेट्स इन नेक्स्ट 2 to 3 months or 4 months. तर ते एकदा आमचं UKचं वन्स वी कॉन्कर द होल ऑफ द UK as such and make this brand as a national brand. It's पण UK मध्ये तरी SKVP is a national brand now. I would say yes, but more into आम्ही अजून बरीच लोकेशन्स मॅप केली आहेत जेव्हा जिकडे आम्हाला अजून UK मध्येच हे करायचंय. वन्स ते झालं की देन आवर नेक्स्ट स्टॉप इज गोना बी आयदर युरोप और इन US. Nice. That is all credit to you and Subodh and I'm so proud of you. मला सुबोध तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की मी ना माझ्या फॅमिलीसोबत जेवढ्यांदा मी UKला आलोय ना,
इथे वेगवेगळ्या क्विझिन्स खूप फेमस आहेत, म्हणजे इटालियन म्हण, चायनीज, मेडिटेरेनियन. सो मला नेहमी वाटायचं यार की आपण एवढं फिरतो युरोपमध्ये, UK मध्ये, आपले मराठी खाद्यपदार्थ का नाही आहेत? म्हणजे मुंबईचा वडापाव किंवा मसाला पाव, थालीपीठ हे असं का नाही आहे? पण आय थिंक तुम्ही दोघांनी ते सगळं बदललं आहे. आणि आज प्राऊडली आय कॅन से की यार मी लंडनमध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटमध्ये मसाला पाव, वडापाव आणि आल्याचा चहा पिऊ शकतो. एवढे वर्ष आम्ही मेहनत केली आहे इकडेच पोहोचण्यासाठी. इट इज जस्ट अमेझिंग. आणि सगळ्या टीमची मेहनत जी इतके वर्ष सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आहे त्या ह्यानी इट्स जस्ट ग्रेट. आय कॅन्ट पुट इट इन वर्ड्स. पण यार सोबत तुमची जोडी सुपरहिट आहे यार. तुम्ही कधी सुरू केलं SKVP? 15 वर्ष झाली. आम्ही 15 वर्ष? 2010 मध्ये सुरू केलेलं. हां, म्हणजे 15 वर्ष तुम्ही SKVP चालवताय. येस 21 ब्रांचेस. येस. मी एक तुला खूप छान गोष्ट सांगतो. मी जून महिन्यात इथे आलो होतो, आई आणि मावशीला घेऊन फिरायला आलो होतो. आणि इथे येऊन आई आणि मावशी इंग्लिश ब्रेकफास्ट खाऊन ते खूप वैतागले होते. ते म्हणले यार की तेच ते बेक्ड बीन्स आणि क्रोसॉ हे सगळं यार आम्हाला सवय पोह्यांची आहे आणि त्यांना आल्याचा चहा वगैरे लागतो. सो मी म्हटलं की थांब, माझ्याकडे ह्याचं सोल्युशन आहे. सो मी त्यांना हॉन्सलोच्या SKVPला घेऊन गेलो होतो, बिकॉज माझा तर मॅन्डेटरी हॉल्ट आहे तो. सो तिथे त्यांनी वडापाव खाल्ला, मिसळ, मसाला पाव खाल्ला, चहा प्यायले. आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो मी अनुभवला. आणि त्यामुळे मला जेवढा आनंद झाला ना, इट इज प्राइसलेस. ऑफकोर्स. सो म्हणून तुम्हा दोघांचं कौतुक आणि थँक्यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा की यार तुम्ही मराठी माणसाचं नाव किंवा आपला मराठी ब्रँड हे पुढे नेत आहे. तुमचे 21 नाही तर 2100 फ्रँचायझीज व्हावे मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असाच आपला मराठीपणा जपत राहा, जोपासत राहा. थँक्यू. प्राऊड ऑफ यू गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.